काय म्हणता? अहो तो गणेश लय दारू प्यायला लागला. अहो, 10 प्यायला लागला म्हणजे शिंदे साहेब तुम्हाला खोट नाही सांगा, सकाळी ग्रीन टी, दुपारी आमटी, रातभर 90 अशी गंमत चालू आहे सध्या. काय बोलता? अहो गावातल्या पोरांनी काल किती मारला त्याला. का बरं? का बरं म्हणजे अहो तुम्ही घेतल्यावर अर्धा बाटली देशील, अर्धा बाटली बिअर, कोणाला नड राहिले म्हणून राहिले, आय डोंट केअर, कसं चालन. बरोबर आहे हाणला पोरांनी. बाबू. आणि त्याची मम्मी मला म्हणती, म्हणे त्याला आहे ना नशमुक्ती केंद्र पहा म्हणलं. हा. म्हणलं काकू तुम्ही नशमुक्ती पाहिल्यापेक्षा आधी त्याच्या सका सोबती पाहिले असते ना, म्हणलं ही गरज नसती पडली. बरोबर ना. मग अहो आता संसार चालू आहे, आपले लहान पोरं शिकू राहिले आणि तुम्ही दारू पिऊन गाव भरवकू राहिले, कस काय चालत. नाही ना. बरं का, त्याला समजून सांगितलं होतं मी, बरं का शिंदे साहेब, हा. समजून सांगितलं होतं. पण काय म्हणतो माहिती का, माझ्याकडे वावर आहे. त्याला म्हणलं भाऊ गंज वावर आहे तर पावर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणलं, आपल्याला एकच शरीर आहे आणि एकच लिव्हर आहे. बाबू. बरं का, पण काय आता ऐकायचं भूमिकाच नाही, तर आपण काय सांगणार आहे. अहो दारू पिलं ना हाताचं आपत्तीचे हा ना. एकदम आता बाहेरची गंमत झाली ती, एकदम म्हणजे हाताच्या बाहेरची केस झाली. नाही आपण काय म्हणतो शरीर संपत्ती, संपत्ती. पण तुम्ही दिवसभर पिणार हातभट्टी कसं चालत. बरोबर ना. शरीर शेतकऱ्याला टेन्शन राहतं, आपण कुठं नाही म्हणतो, हो. पण दारू पिणं पर्याय नाही. मग? बरं का, आता तो